तुला साथ घालायला। नेमकं काहीच दिसत नाही, मात्र काहीतरी विलक्षण जाणवतं हे निश्चित। ते शक्तीचं रूप आहे, आदिशक्तीचा सुप्त अंश, आमच्या मानवी शरीराच्या मर्यादा आणि असुरांनी निर्माण केलेला धुराचा पडदा। त्यामुळे आम्ही या पलीकडे काहीही पाहू शकत नाहीये। या शक्तीला मदत करायला हवी, परंतु कशी करू? याच डोंगरावर माझ्या पतीचा मांडवी ऋषींचा आश्रम आहे। एकदा मी तिथे पोहोचले की मला कुणी अडवू शकणार नाही। माझी हाक देवीपर्यंत नक्की पोहोचेल। हे काय घडतंय? काहीतरी करायला हवं, निश्चितपणे काहीतरी करायला हवं। काय झालं दैत्यगुरु? तुम्ही कशाबद्दल बोलताय? कोणीतरी एक शक्ती आहे की जी मांडव्य ऋषींच्या पवित्र स्थानाच्या दिशेने निघालेली आहे। ती तिथे पोहोचली तर आपला सर्व खेळ उद्ध्वस्त होईल। तुझी शक्ती निष्प्रभ ठरेल। आपण उभं केलेलं कवच भेदून ती देवीपर्यंत तिच्या भक्तांचं दुःख पोहोचवेल। तिला हा डोंगर चढू देता कामा नाहीये। तिच्या मार्गामध्ये अडथळे आणायला हवेत। भूलोकावर नक्कीच कुठेतरी एक मोठं वादळ निर्माण होतंय। आसुरी शक्तीच ते निर्माण करतंय, मात्र कुठे हेच समजत नाहीये। कदाचित हे आमच्या शक्ती रूपाला अडवण्यासाठीच होतंय। ते ठिकाण नेमकं कुठे आहे हे ह्या मानवी रूपामुळे आम्हाला पूर्णपणे लक्षात येत नाहीये। मात्र काय होतंय ते निश्चितपणे जाणवतंय। असुरांचा हा डाव परतावून लावायलाच हवा। अचानक आलेलं हे संकट फार भयंकर आहे। ह्याच्यावर मात करायला हवी। आदिशक्ती, आम्हाला बळ द्या। आम्हाला आमच्या त्या शक्ती रूपाला मदत करायची आहे। तिचं स्थानही आम्हाला माहित नाहीये, पण तिच्यासाठी आम्ही जे काही करतो आहोत ते तिच्यापर्यंत पोहोचू दे।
अचानक आलेलं वादळी वारं थांबण्याचं काही लक्षण दिसत नाही. लवकरच काहीतरी मार्ग काढायला हवा. नक्कीच ही तुळजादेवींचीच कृपा. त्यांच्याच सामर्थ्यामुळे हे वादळ शमलं. देवी, मी तुमची ऋणी आहे. आम्ही त्या शक्ती रूपाला मदत करू शकलो. हे संकट तर टळलं. परंतु असुर ते एवढ्यावरच थांबणार नाही. ते पुन्हा वेगळ्या मार्गाने हल्ला करतील. आम्हाला तिच्यापर्यंत पोहोचायला हवं. काहीही करून या परिस्थितीमधून आम्हाला मार्ग शोधून काढायलाच हवा. दुर्जानं हे कसं काय साध्य केलं आहे? सातत्यानं की आपल्या योजना धुळीला मिळवत आहे. ती या शक्तीपर्यंत थेट पोहोचू शकत नसली तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती तिला मदत करते. आपल्या मार्गात अडथळा निर्माण करते. ती शक्ती अजूनही डोंगर चढत आहे. जर ती डोंगरावर पोहोचली, जे काही आपण उभं केलेलं आहे ते सारं वाया जाईल. असं होणार नाही दैत्यगुरु. ही शक्ती डोंगरावरती पोहोचणार नाही. असं कसं म्हणतोय तू? कसा अडवणार आहेस तिला? एक मार्ग आहे. ती जी कोणी शक्ती आहे तिला रोखण्याचा एक मार्ग निश्चित आहे. काय झालंय देवी? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? असुर सातत्याने नवनवीन संकट समोर उभी करत आहेत. आमच्याच एका शक्ती रूपाने आम्हाला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र असुर तिला देखील त्रास देत आहेत. तिच्या मार्गात अडथळे आणतात. परंतु देवी, आता वादळ शमलंय ना? आत्तापुरतं ते शमलं असलं तरी देखील नवीन संकट येण्याची शक्यता आहे. यावेळी असुरांनी जास्तच हाहाकार माजवलाय. त्यांनी अशी योजना केली आहे की हे सारं कुठे घडत आहे हे आमच्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होत आहे. मुनीवर परत आले का? त्यांनी काही वार्ता आणली? नाही देवी, त्यांचा अजून काहीच संदेश नाहीये. काळ भराभर पुढे जातोय. असुर शांत नाही बसणार. असुर जिथे हल्ला करतायत ते स्थान नेमकं कुठे आहे हे जेवढ्या लवकर आपल्याला समजेल तेवढ्या लवकर आपल्याला तिथे मदत पोहोचवता येईल. देवी, तुम्ही म्हणत असाल तर मी जाऊन पाहून येऊ का? नाही, नको पद्मा. मुनीवर अशा कामात खूप निष्णात आहे. त्यांना धडले आहे तर अशा वेळी तूही तिथे जाणे उचित नाही. आम्हाला खात्री आहे की मुनीवर लवकरच कोणती तरी चांगली वार्ता घेऊन येतील. तर मी डोंगरावर पोहोचले की देवीपर्यंत माझी साथ नक्की पोहोचणार. काय का माझ्याशी हुशारी करून चालली होतीस? तुला काय वाटलं तू या गावात आलीस
म्हणजे या गावची परिस्थिती बदलशील, या गावाला माझ्या तावडीतून सोडवशील? शक्य नाही. या लाख्यासुराच्या तावडीतून सुटका शक्य नाही. आमचा आश्रम, माझे पती. त्या ऋषींना मी आश्रमातून जाण्यास भाग पाडले आहे. या आश्रमातून निघून गेले ते. त्यांच्या कार्यात मी विघ्न आणले आहे. आणि या डोंगराभोवती सुद्धा मी माझं मायाजाल पसरवलं आहे. इथून सुद्धा देवीला साथ जाणार नाही. तू उगाच इतक्या वर चढून आलीस ग. तुझे सर्व श्रम वाया जाणार. नाही, असं होणार नाही. दुष्टांचा अंत कधी ना कधी होतोच. तुझाही होणार. देवी आईला इथं येणं शक्य नाही झालं तर मी लढेन तुझ्याशी. आता कळेल तुला माझी शक्ती. देवी आईचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. तू एक अबला स्त्री आहेस. तू माझं काहीही बिघडवू शकत नाही. तुझी देवी सुद्धा तुला इथे वाचवायला येणार नाही. आणि तू सुद्धा कुणालाही वाचवू शकणार नाहीये. एका सामान्य स्त्रीप्रमाणे तुझा अंत होणार आहे. आपण ह्या रूपात म्हणजे तुळजा आणि भवानी शंकर रूपात पुन्हा विवाह करायचा. नक्षत्र का दिसत नाहीये? या विवाहासाठी उचित योग नाहीये असं तर नसेल? प्रत्येक वेळी स्वतः सारं काही सांगण्यापेक्षा गोष्टी अलगद उलगडणे आणि उमगणे जास्त महत्वाचे असते. ह्या दृष्टांताचा नेमका अर्थ काय आहे? ते तुम्हीच शोधून काढा. त्यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. हा सगळा कोलाहल शांत व्हायलाच हवा. ह्या संकेतांचा अर्थ समजून घ्यायलाच हवा. हा विश्वाचा पट आहे. आमच्या अवतीभोवती नेमकं काय घडतंय त्याचा वेध ह्याच्याच आधारे घेऊ शकतो.
हे काय? हे फासे असे अदृश्य कसे झाले? कोणत्याही मार्गाने प्रयत्न केला तरी त्या दृष्टांताचा नेमका अर्थ काय आहे हे समजत नाही. ही नक्कीच आदिशक्तींची लीला आहे. त्यांनीच आम्हाला हे कोडे घातले आहे. मग त्या आम्हाला उत्तरापर्यंत का पोहोचू देत नाहीयेत? एकच व्यक्ती आहे जी ह्याचं उत्तर देऊ शकते. पद्मा, या शक्ती रूपाबद्दल काही चिंताजनक संकेत आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्या असुरांसमोर उभा असलेला तो शक्तीचा अंश, त्याचं अस्तित्व पुसट होत चाललंय. देवी, त्या शक्तीचाही नाश केलाय की काय? आम्ही या क्षणी काहीच सांगू शकत नाही. मात्र हे होऊन नाही चालणार. असे अघटित घडले तर या भूलोकाचे अपरिमित नुकसान होईल. म्हणजे नक्की काय होईल देवी? ही जी कोणी व्यक्ती आहे ती साक्षात आदिशक्तीचा अंश आहे. फक्त ती मानवी रूपात आहे. तिला तिच्या शक्तीची जाणीव नाही. तिच्या ह्या अवताराचे काहीतरी कार्य नक्की असणार. आदिशक्ती ज्या गोष्टी घडवून आणतात त्यांना एक गहिरा अर्थ असतो. परंतु ह्या अवताराचे कार्य पूर्ण व्हायच्या आत त्या शक्तीचा लोप झाला तर आदिशक्तीच्या लीलेमध्ये खूप मोठी बाधा निर्माण होईल. त्याचा आपल्यावर आणि ह्या भूलोकावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. पण आता नेमकं काय करायचंय देवी? त्याच्यावर उपाय काय? नारायण नारायण. प्रणाम माते. मुनिवर, आम्हाला तुमचीच प्रतीक्षा होती. तुम्ही नक्की शुभ वार्ता घेऊन आला असाल. तुम्हाला ती भूमी सापडली का? प्रणाम दैत्यगुरु. आता कोणतीही काळजी करायची गरज नाही. लाख्यासुराला अडवू पाहणाऱ्या त्या बाईचा संघर्ष संपला. तिचा निकाल लागला. म्हणजे तू नेमकं काय केलंस? लाख्यासुराला निरोप पाठवला होता. त्याने त्या डोंगरावर जाऊन मांडव्य ऋषींचा आश्रम उद्ध्वस्त केला आणि त्या बाईलाही कड्यावरून ढकलून दिले. आता संकट टळलं. सगळी चिंता मिटली दैत्यगुरु. काय झालं दैत्यगुरु? तुम्ही अजूनही चिंतेत का आहात? चिंता मिटली नाही, चिंता वाढली आहे. असं का? मांडव्य ऋषी हे खूप मोठे ऋषी आहेत. त्यांना असुरांनी त्रास दिलाय म्हटल्यानंतर ते देवांचा धावा करू शकतात. आणि असं घडलं तर काय होईल याचीच मला चिंता आहे. हे असं कसं शक्य आहे दैत्यगुरु? देवांपर्यंत त्यांची हाक पोहोचणारच नाही. लाख्यासुराने संपूर्ण डोंगर त्याच्या मायाजाळाने बद्ध करून टाकलाय. त्यानं मायाजाल पसरवलेला असतानाही तुळजानं त्या बाईला मदत करण्याचा प्रयत्न केलाच ना. देव यातूनही मार्ग शोधून काढतील. लाख्यासुराला निरोप पाठव. म्हणावं गर्व करून चालणार नाही. सावध रहा. कोणत्याही क्षणी देवांकडून आक्रमण होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी सज्ज राहायला हवं. मुनिवर, काय झालं? काय पाहिलं तुम्ही? आम्हाला सांगा. तिथे नेमकं काय घडतंय हे ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आम्हाला आमच्या भक्तांची काळजी वाटते. आपण सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या 2 दिशा सोडल्या तर भूलोकावर सगळीकडे फिरून आलो. मात्र अशी एक जागा आहे जिथे आम्ही नाही जाऊ शकलो.
नारायण. कोणती जागा? देवी, मांडव्य ऋषींचा आश्रम जिथे आहे त्या डोंगराच्या भोवतीचा सगळा भाग. मुनिवर, तुम्ही तिथे का नाही जाऊ शकला?